चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमची खूप सारा कमेंट आल्या होत्या का सर इयत्ता 8वीचा पायाभूत चाचणी म्हणजे पॅट या परीक्षेचा आता जो पेपर होणार त्या संदर्भात आम्हाला आयएमपी प्रश्न द्या किंवा पीवायक्यू क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून द्या। तर आता मित्रांनो बघा, आपण जुनी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून घेणार या व्हिडिओमध्ये। आणि लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, डू नॉट स्किप दिस व्हिडिओ, अजिबात स्किप करायचा नाही। कारण मित्रांनो लक्षात घ्या, जे काही पेपरचं स्वरूप असणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। ठीक आहे, त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हा, चॅनलवरती नवीन असेल तर कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब नाही केलं तर जर तुमच्याजवळ आपले व्हिडिओ दुसरे पोहोचले नाही तर मग चुकी ही तुमची होणार आहे। त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंतच व्हिडिओ बघा। लक्षात घ्या, अजिबात मध्ये स्किप करू नका। प्रत्येक प्रश्न कसा असू शकतो तो पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला मी सांगणार। चला व्हिडिओला सुरुवात करते। बघा मित्रांनो, आता काय बघतोय आपण, आता इयत्ता 8वीचा आपण बघा पायाभूत चाचणी, इयत्ता 8वीचा आपण बघतोय मराठी या विषयाचा आपण पेपर बघणार आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिले बघा दिसतंय, ठीक आहे, पीवायक्यू सिरीज आपण चालू केले, जुने पेपर आपण बघतोय। बघा काय, आता विद्यार्थ्याचे नाव, इथे तुमचं नाव टाकायचं असतं, शाळेचं नाव टाकायचं असतं, जो काही तुमचा केंद्र असेल, तालुका, जिल्हा, दिनांक काय असेल ते टाकून द्यायची आणि इथं तुमचा हजेरी क्रमांक फिलअप करायचा, जो काही असेल तो, ठीक आहे ना, तो फिलअप करायचा। ठीक आहे, मराठीत करा, इंग्रजीत करा, काय अडचण नाही। चला आता आपण सुरुवात करतोय। महत्वाचा आता गोष्ट बघा, का आता आपण तोंडी परीक्षेचा विचार करूया। बघा काय करूया, आता आपण तोंडी परीक्षेचा विचार करून घेऊया। बघा आता तोंडी परीक्षेला काय विचारलं जातं रे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, का तुम्हाला काही वाक्य असतील, काही शब्द असतील, काही उतारा असेल, कविता असेल, ह्या तुम्हाला ऐकवल्या जातात। म्हणजे काय, तुम्हाला ऐकवतात किंवा विचारतात आणि ते तुम्हाला नीट ऐकून तुम्हाला पेपरामध्ये लिहायचे असतात। समजते? मग कुठलेही शब्द असू द्या, XYZ कुठलेही शब्द असू द्या, तुम्हाला ते विचारलं जातात आणि ते तुम्हाला तिथं पाहून लिहायचे असतात। पाहून म्हणजे ऐकून लिहायचे असतात। मग त्यामध्ये तुम्हाला उतारा येऊ शकतो, त्याच्यानंतर अजून काय येऊ शकतो बघूया। आता सगळ्यात पहिले समजा नमुना दाखवूया आपण। समजा तुम्हाला सांगितलं का मराठी लिहा, मग तुम्ही काय करणार, नीट ऐकायचा शब्द मराठी, बरोबर आहे। कुठल्या अक्षराला कुठली वेलांटी आहे, कुठला काना मात्रा काय असेल ते नीट ऐकून घ्यायचं, बरोबर आहे। समजा सांगितलं तुम्हाला भाषण, बघा काय सांगितलं, भाषण, बघा दिलं, लिहा भाषण शब्द लिहा, बरोबर आहे। स्वच्छता, बघा सांगितलं स्वच्छता, ठीक आहे, स्वच्छता। मग अशा प्रकारे जे वाक्य दिले असते ते तुम्हाला लिहायचे। ठीक आहे, वाक्य असू द्या नाही तर शब्द असू द्या, काही फरक नाही पडत। ठीक आहे, समजा तुम्हाला एखादं वाक्य सांगितलं, काय सांगितलं, एखादं वाक्य सांगितलं, बघा निसर्ग हाच आपला गुरु, असं तुम्हाला वाक्य सांगितलं। मग आता नीट ऐकून घ्यायचं अगोदर, काय सांगितलंय, निसर्ग हाच आपला गुरु, ठीक आहे, अशा प्रकारे सांगितलं, हाच आपला गुरु। मग अशा प्रकारे फक्त काय करायचं, तुम्हाला वाक्य नीट ऐकायचे आणि नीट लिहायचे, काना मात्रा वेलांटी काय असेल ते बघून घ्या कुठल्या याला दिलेले। ठीक आहे, आणि अजून बघा, आता तोंडी परीक्षेला अजून जो भाग विचारला तो पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। आता काय विचारलं जाऊ शकतात बघा, तर समानार्थी शब्द, लक्षात घ्या काय विचारलं जाऊ शकतात तुम्हाला, समानार्थी शब्द लक्षात घ्या, त्याच्यानंतर किंवा विरोधार्थी शब्द लक्षात घ्या, हे विचारलं जाऊ शकतात। अजून काय विचारलं जाऊ शकतात, तर तुम्हाला कविता एखादी विचारली जाऊ शकतात, लक्षात घ्या। कविता नंतर त्या कवितेचे कवी असतील तेही विचारले जाऊ शकतात। त्यानंतर एखादा धडा पाठ असेल तोही विचारला जाऊ शकतो आणि त्या धड्याचे लेखक कोण आहे, त्या लेखकांविषयी माहिती असेल हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतात। व्याकरणाचा पण भाग आहे, म्हणीही विचारल्या जाऊ शकतात। हे तुम्हाला मी पुढे या पेपरामध्ये पुढे कव्हर करून घेणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो तोंडी परीक्षा 10 मार्काची होऊ शकते, तर तुम्हाला याला मे बी 4 ते 5 मार्क असू शकतात। आणि अजून महत्वाची गोष्ट काय विचारली जाऊ शकते बघा, तर तुम्हाला उतारा ऐकून लिहायची। बघा काय, उतारा ऐकायचे, जो उतारा तुम्हाला दिला असं ना तो नीट ऐका, छान प्रकारे ऐका, अजिबात लोड घ्यायची गरज नाही, फक्त चांगल्या प्रकारे ऐका आणि त्याला काना मात्रा वेलांटी जितके काय तुम्हाला ओळी आठवतील तितके लिहायचे प्रयत्न करा। बघा आता समजा बघा, बघा हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी सावळी दरी, बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी, बघा अशा प्रकारे दिले। मग तुम्हाला जर अशा प्रकारे तुम्हाला कविता ऐकून दाखवली, धडा पाठ एखादा लेख वगैरे काय ऐकून दाखवला, तर नीट बघायची आणि तुम्हाला त्याची माहिती इथं फिलअप करायची, याला म्हणतात तोंडी परीक्षा। ओके, याच्यातला अजून भाग आहे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। चला पुढे बघूया आता।
चला आता मित्रांनो सुरू होतोय आपला लेखी पेपर. बघा काय तर लेखी पेपर कसा असेल हा आपण नमुना दाखवणार आहे. याच्यावरून पूर्णपणे तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे का कोणकोणते प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. बघा काय दिलं आता, कविता वाच आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरं लिहा. बघा काय दिलंय, पावसात खंडाळा. बघा पावसात खंडाळा नाव दिले, वाचून घेऊया आता. बघा काय दिले बघा, हिरवी झाडी पिवळा डोंगर निळी सावळी दरी बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी. पुढे बघा, कभिन्न काळ्या खडकांमधून फुटती दुधाचे झरे संतपणाने गिरक्या घेते शुभ्र शुभ्र पाखरे. बघा अशा प्रकारे छान कविता दिली, पूर्ण वाचून घ्यायची. लक्षात घ्या कविता ही पूर्णपणे वाचूनच घ्यायची, अजिबात कोणी हे करायचं नाही. ठीक आहे ना, कविता ही पूर्ण वाचूनच घ्यायची. कुठलाही उतारा असू द्या, कविता असू द्या, अगोदर पूर्ण वाचून घ्या आणि त्याच्यानंतर त्याची प्रश्नांची उत्तरं शोधा, म्हणजे तुम्हाला सोपं जातं. पुढे बघा, सोनावळीच्या सोन फुलांचा बाजूस ताफा उभा तलम धुक्याची निळसर मखमल उडते विडते नवा हिरवी ओली मखमल पायी तशी दाट हिरवळ अंग झाडतो भिजला वारा त्यात नवा दरवळ. बघा अशा प्रकारे कविता दिलेली. पुढे बघा अजून दिले, डोल घालून जिरते माझे तृण पाते डोलते शिळ घालून रान पाखरू माझ्याशी बोलते गोजीरवाने करडू होऊन काय इथे बागडू पाकोळी का पिवळी होऊन फुला फुलातून उडू. बघा काय शांता शेळके या कवीचं नाव आहे. बघा कवीचं नाव आहे शांता शेळके. ठीक आहे, आता बघूया आपण कविता वाचल्यानंतर कुठलाही उतार असू द्या, कविता वाचल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला महत्वाची गोष्ट काय का तुम्हाला ज्याच्यावरती जो उतारा दिला असेल त्यातील प्रत्येक प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्कीच भेटतील, फक्त एकदा वाचून घ्या. ओके चला बघूया, कवितेमध्ये आलेले वर्णन कोणत्या ठिकाणाचे असेल असे तुम्हाला वाटते, योग्य उताराला गोल कर. बघा आता जे आपल्याला दिसते, बघा कविता दिसते, ठीक आहे, याच्यामधून बघा ना, हिरवी झाडी पिवळा डोंगर निळी सावळी दरी, याच्यावर आपल्याला कुठं वाटतं रे, कुठलं वाटतं? बघा समुद्र किनारे असेल का हे पिवळे डोंगर वगैरे, हा असेल का? बघा बरं. पुढे बघा, डोंगरदाराची बाजारपेठामध्ये असेल का? नसणार आहे. पण कुठलं उत्तर असणार आहे? डोंगरदाराचे. कुठलं असणार आहे? डोंगरदाराचे. मग उत्तराला तुम्हाला गोल करायचे, पर्यायाला गोल करायचे. समजते? तुमचं पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे. जर तुम्हाला चौकट दिली पुढे आणि चौकटीमध्ये उत्तर लिहायला लावलं तर तुम्ही त्याचा पर्याय लिहायचा, किंवा तुम्हाला टिक करायला सांगितली तर तुम्ही टिक पण करून घ्यायचं. ओके नेक्स्ट बघा, कवितेतील रंग दाखवणारे कोणतेही 4 शब्द लिहा. असे शब्द ते तुम्हाला रंग दाखवत आहे. बघा काय दाखवत आहे? रंग दाखवत आहे. आता बघा ना, हिरवी झाडी काय असते? हिरवी झाडी. बघा हिरवी झाडी पिवळा डोंगर निळी सावळी दरी, बरोबर ना. असे तुम्हाला अजून 4 लिहायचे. म्हणजे आता हिरवी झाडी, हा नंतर डोंगर, नंतर काय सावळी दरी, 3 झाले का. बेट बाबूचे त्यातून वाजे पाऱ्याचे, कभिन्न काळ्या. बघा काय, कभिन्न काळ्या खडकांमधून, दिसते ना, कभिन्न काळ्या खडकामधून, काळा खडक. हे तुम्हाला असे 4 लिहायचे ते तुम्हाला, आणि एकूण तुम्हाला ऑप्शन 4च दिले, कुठलेही 4 तुम्ही लिहायचे तुम्हाला. ठीक आहे, कोणतेही 4 तुम्ही ते इथं लिहायचे. पुढे बघा, कवितेला निसर्गात रममान व्हायचे आहे हे कवितेच्या कोणत्या वळीवरून तुम्हाला समजले त्या वळी इथे लिहा. बघा कवितेला निसर्गात रममान व्हायचे आहे म्हणजे काय, मिसळून जायचे, त्याच्यात राहायचे. कुठून तुम्हाला वाटते? बघा आता तुम्ही याची कविता वाचल्यानंतर लक्षात घ्या का तुम्हाला कोणत्या अशा वळी दिसतात का कविता वाटतं की त्याच्यामध्ये मिसळून जायचे, तिथं राहायचे. मग तुम्ही याच्यापैकी कुठल्याही 2 वळी लिहू शकता. बघा आता काय, बघा इथं दिसतंय ना, बघा काय, बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी कभिन्न काळ्या खडकामधून फुटती दुधाचे झरे संतपणे गिरक्या घेते शुभ्र पाखरी. पुढे बघा दिसतंय ना, नीट याच्यामध्ये बघून घ्यायचे. बघा काय दिसतंय, नीट याच्यामध्ये बघून घ्यायचं. अंग झाडतो भिजला वारा त्यात नावा दरवळ. बघा ह्याही ओळी असू शकतात, याही त्याच्यामध्ये ओळी असू शकतात. सोनवळीच्या सोन फुलांचा बाजूस ताफा उभा दिसतोय ना तुम्हाला. याच्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2-3 ओळी लिहायचे तुम्हाला. बघा कोणत्याही 2 लिहा तुम्ही. काही ते शिळ घालून रान पाखरू माझ्याशी बोलते. बघा हे जरी लिहिलं तरी चालेल. तुम्हाला समजतंय का? तुम्हाला काय वाटते, तुम्हाला असं कवितेत कुठं कवी रमून गेलेलं आहे तुम्हाला ही तिथे लिहायची. ओके चला नेक्स्ट बघूया. आता पुढे बघा मित्रांनो, हा उतारा वाच आणि खालील प्रश्नांची उत्तर लिही. उतारा मराठी विज्ञान पत्रिकेतून घेतलेला आहे. बरं असू द्या. बघा हा उतारा वाचायचा आहे. उतारा वाचण्यासाठी लक्षात घ्या, सगळ्यात पहिले कायम करा
का उतारा एकदा वाचन करून घ्या, तो वाचन झाल्यानंतर मग प्रश्न एकदा नीट वाचा, तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर भेटली जातील. ठीक आहे, बघूया काय दिलंय. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे, बरोबर. भारतातील रॉयल बेंगॉल टायगर या बंगालमध्ये असणाऱ्या वाघाच्या प्रजातीचे जगभर आकर्षण आहे, बरोबर. पण आता आपल्या राष्ट्रीय प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आहे. फक्त वाघच नाही तर इतर अनेक प्राणी पक्षी आहेत ज्यांचं अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या पशु पक्ष्यांचे अस्तित्व नष्ट होण्यामागे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे काय, मानवाचा पर्यावरणामधील हस्तक्षेप. म्हणजे काय दिले का वाघांविषयी किंवा प्राण्यांविषयी दिलेले आपल्याला का त्यांनी शोकांतिका व्यक्त केलेली आहे. जंगल नष्ट आता पाठीमागं हैदराबादचं प्रकरण माहित असेल तुम्ही सगळ्यांनी, बरोबर ना. का सगळीकडे जंगल नष्ट होत झाले आणि या जंगलामुळे काय झालं का प्राण्यांना आता राहायला जागा नाहीये, मग ते मानव वस्तीमध्ये येऊ राहिले ती, आणि याच्यामुळे सगळीकडेच वेगवेगळ्या दुर्घटना होत्या. हा सगळा रियालिटीचा प्रकार आहे, बरोबर ना. मग हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. मग याच्याविषयी काय दिले, एक लेख दिलाय, अजून लेख पुढे आहे तो एकदा वाचून घेऊया. बघा पुढे काय दिले, वाघांची संख्या कमी होण्यामागचे कारण म्हणजे त्यांची होत असलेली चोरटी शिकार. आता चोरटी शिकार विषयी तर दिले त्यांनी. बघा वाघांची नखे, दात, हाडे, कातडी यांना आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयाची किंमत आहे. चीनमध्ये वाघाच्या अवयवापासून पारंपरिक औषधे बनवली जातात. वाघांची संख्या कमी होण्यामागे अन्य काही कारणे आहेत, ती म्हणजे आदिवासाचे विभाजन, आदिवासाचा ऱ्यास उपासमार. 18व्या शतकापर्यंत आपल्या देशात वाघांची संख्या जवळजवळ 40,000 होती, परंतु 1972च्या दरम्यान ही अंदाजे 1800 पर्यंत खाली आली. याचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आले व 1973 मध्ये वाघांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले गेले. व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याचबरोबर टायगर टास्क फोर्सची सुद्धा स्थापना करण्यात आली. बघा आता काय दिले, हा उतारा वेगळा दिलाय का वाघांविषयी सांगितले त्यांनी का वाघ का नष्ट झाले ती, कारण लोक त्यांची शिकार करत असत, त्यांचे जे अवयव असतील, नख असेल, काय असेल ते एकूण पाळते मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये एकमेकांना विकले जायचे आणि पैसे कमवायचे, आणि याच्यामधून काय होते वाघाची शिकार व्हायची आणि त्यांची संख्या कमी झाली. अशा प्रकारचा आपल्याला काय केलेलं आहे उतारा दिलाय. मग आता बघूया याच्यावरती कोणते प्रश्न विचारले. चला पहिला, वाघाच्या संरक्षणासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या. बघा सगळ्यात पहिले यांचं काय, यांचं संरक्षण करण्यासाठी, वाघांचं संरक्षण करण्यासाठी कोणते उपाययोजना करण्यात आले. बघा दिसते आपल्याला वाघाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले गेले. व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला, त्याचबरोबर टायगर टास्क फोर्सची सुद्धा स्थापना करण्यात आली. हे त्याचं झालं योग्य उत्तर. समजते, इथं लिहायचं व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आले, बरोबर आहे, आणि त्याचबरोबर टायगर टास्क फोर्स सुद्धा निर्मिती करण्यात आली. हे त्याचं योग्य उत्तर. पुढे बघा, वाघांची चोरटी शिकार होण्याची कोणते कारणे उतारात आली आहे. बघा वाघांची चोरटी शिकार कशामुळे होते किंवा काय कारणे का त्यांची शिकार करायला लागले लोक, काय बघा तर वाघांची नखे, दात, हाडे, कातडी यांना आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयाची किंमत आहे. बघा इथं लिहायचं, बरोबर आहे. वाघांची नखे, वाघांची नखे, अजून काय दात, पुढे काय हाडे, अजून काय कातडी, बरोबर आहे. हे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये विकून त्याचे लाखो रुपये मिळायचे हे दिलेले, बरोबर आहे. याच कारणामुळे वाघांची चोरटी शिकार होऊ लागली. चोरटी म्हणजे काय तर चोरून शासनाच्या बिनविरोधामध्ये जंगलामध्ये अभयारण्यात घुसून त्यांची चोरीने शिकार करणे आणि त्यांना लंपास करणे म्हणतो आपण. दूर नेऊन कुठेतरी त्यांचे पार्ट असेल किंवा त्यांना डायरेक्ट विकणे, याला वाघाची चोरटी शिकार म्हणतात. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता भारतातील वाघांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे हे उत्तरातील कोणत्या माहितीवरून कळते. कोणत्या माहितीवरून कळते, घट होणे. लक्षात घ्या, घट होणे म्हणजे काय, कमी. लक्षात घ्या, घट होणे म्हणजे काय, कमी होणे, बरोबर आहे, कमी होणे. मग आता इथं जर बघितलं आपण, बघा इथं दिसते आपल्याला 18व्या शतकापर्यंत आपल्या देशात वाघांची संख्या जवळजवळ किती होते बघा, 40,000. परंतु 1972च्या दरम्यान संख्या अंदाजे 1800 पर्यंत आली आहे. हे त्याचं योग्य उत्तर. फक्त कुठं दिसते कमी झाले. मग 18व्या शतकात 40,000 होते तर 1972ला किती झाले, इथं दिसतं ना आपल्याला 1800 झाले. मग काय झाले, कमी झाले. हे त्याचं योग्य उत्तर. फक्त तिथून पाहून तुम्हाला इथं कॉपी पेस्ट करायचे. आता मी लिहित बसत नाही कारण अजून वेळ आपला जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया अजून, कारण व्हिडिओ अजून लॉंग होईल, मग परत अडचण येईल तुम्हाला. पुढे बघा, हा लेख वाच, खालील प्रश्न वाचून उत्तराला गोल कर. लक्षात घ्या, व्हिडिओ हा
परत परत बघा, रिपीट बघा, काय अडचण नाही, जे सांगतोय ते नीट करा. अशा प्रकारचेच तुम्हाला वेगवेगळे उतारे येतील. उतारा कुठलाही येऊ द्या, पण उत्तर कसे शोधायची याची ट्रिक्स तुम्हाला सांगते, एकदा वाचन करा. बघा काय दिलं बघा, चला चला मुंबईला चला या लेखातील काही भाग घेतला आहे. भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली होती त्याबाबतचा हा लेख आहे. बघा काय दिलंय, मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली, पण त्या वाफेच्या भुताटकीच्या गाडीत बसायच्या लोकांना धीरच होईना. दुसऱ्या दिवसापासून लोकांना ठाणे ते मुंबई आणि परत येण्यासाठी दवंडी पिटण्यात आली. गाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास सुखाचा आणि लवकर होतो हे लोकांना पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केली, पण लोकात भलत्याच कनड्यांनी अफवांचे पीक पिकले होते. वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईतल्या नव्या इमारतींनी पूल बांधतायत, त्यांच्या पायात जिवंत गाड्याला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे. असल्या अफवांपुढे शहाणे प्रचार काय करणार. 1-2 दिवस सरकारी कचेरीतील पांढर पेशी कारकून व्यापाऱ्यांच्या पेठी वरले गुमास्ते यांना मुंबई ठाण्याला नेऊन परत आलेल्या लोकांना दाखवले. त्यांनी आपले अनुभव सांगितले. तेवढ्याने कोणाचे समाधान होईना. अखेर दर मानशी 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासात डंका वाजला. पैशाच्या लालूचीने ठाण्याच्या घंटाळरीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले. त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणांना धाय मोकलायची. त्यांची समजूत पाडता पाडता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे. बघा काय दिलेलं आहे का, नवीनच जेव्हा नवीन गोष्ट सुरू होते. आता लहानपणी आपण असायचो जेसीबी मध्ये बसायला, ट्रॅक्टर मध्ये बसायला कधी कधी आनंद व्हायचा, पण बसल्यावर खूप घाबरायचो, ब्रेक मारले किंवा काय. तर त्याच प्रकारचा रेल्वेचा अनुभव दिलेला आहे. का जेव्हा रेल्वे सुरू झाले ठाणे ते मुंबईमध्ये, तर जेव्हा वाफेचं इंजिन असायचं त्याला लोक जायला घाबरायची, वेगवेगळ्या अफवा दिल्या होत्या आणि लोकांची समजूतदार कशी केली का याच्यामधून काही होत नाही किंवा लवकर प्रवास होतो, कसं पटवून दिलं हे या उतार्यामध्ये दिलेले. मग आता बघूया याच्यावरती कोणते प्रश्न विचारले गेले. चला पहिला बघा, पुढे बघूया आपण लगेच, इथं घेऊया जरा. ठीक आहे, पहिला बघा दिलंय, पहिली रेल्वे कोणत्या 2 गावादरम्यान धावली. बघा काय दिले, मुंबई ते ठाणे. वाचलं ना आपण, काय दिले, मुंबई ते ठाणे दिले. जास्त काही लोड घ्यायची गरज नाही. बघा इथं दिले ना, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना. मुहूर्तावर निघाली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परतली, बरोबर आहे. ठाणे ते मुंबई किंवा मुंबई ते ठाणे. ठीक आहे, पुढे बघा, दर मानशी 1 रुपया इनाम आणि रेल्वेचा मोफत प्रवास का जाहीर केला असेल. आता वाचलंय ना आपण, मग आपण डायरेक्ट उत्तर ठरवा. बघा, लोकांनी रेल्वे प्रवास करावा म्हणून लोकांच्या मनातील रेल्वेची भीती घालण्यासाठी वरील दोन्ही. बघा काय, तर लोकांनी रेल्वेचा प्रवासही केला पाहिजे आणि लक्षात घ्या लोकांच्या मनातील भीती जी दिली ना तीही दूर केली पाहिजे, म्हणून वरील दोन्ही हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. समजतंय. नेक्स्ट बघा, वाफेची गाडी ही विंग्रेजांची, विंग्रेज म्हणजे काय, इंग्रज, ठीक आहे ना, विलायती भुताटकी आहे असे वाक्य या लेखात आहे. या वाक्याचा काय अर्थ आहे. भुताटकी आहे, लक्षात घ्या काय, भुताटकी. आपल्या भागामध्ये गावाला बिवाला अमावस्या पौर्णिमेचा कार्यक्रम चालतो, ठीक आहे ना, त्याला म्हणतात भुताटकी, बरोबर आहे. मग आता बघा, मग कुठलं वांगे इंग्रज भूत होते असं दिले. नंतर वाफेच्या गाडीत इंग्रजी भूत आहे, गाडी वाफेवर चालते यावर लोकांचा विश्वास नव्हता. बघा अशा प्रकारे आता दिलेले. आता नीट समजून घ्या तुम्ही एकदा. बघा इथं तुम्हाला दिसते, बरोबर आहे. बघा, वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईतल्या नव्या इमारतींनी पूल बांधतात, इतकं समजून घ्या, ठीक आहे ना. बघा काय, वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे म्हणजे काय, का त्यांना असं वाटायचं का जी वाफेची गाडी आहे ती इंग्रजांची काय तर भूत आहे. समजतं ना. वाफेच्या गाडीत इंग्रजी भूत आहे, ठीक आहे, हे असणार त्याचं योग्य उत्तर. बाकी तुम्हाला काय वाटतं, दुसरं वाटत असेल तर मला कमेंट करा, काय अडचण नाही. ठीक आहे, चला पुढे बघा. खालील प्रश्न दिलेल्या तुम्हाला काय करायचं आहे, सूचनेनुसार कृती करायची आणि सोडून घ्यायचे. ठीक आहे, मागचं क्लिअर झालं का बघून घेऊया. ओके, चलो डन. ठीक आहे, चला बघा, सूर्योदय या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता. बघा सूर्योदय दिलाय तुम्हाला, का याचा संधी विग्रह करा. तर याचा काय तो पर्याय क्रमांक क, सूर्य अधिक उदय. काय, सूर्य अधिक उदय हे त्याचं योग्य उत्तर असणार. पुढे बघा, जगन्नाथ
या शब्दाचा संधी विग्रह खालील पैकी कोणता? लक्षात घ्या काय, तर याचं असणारे जगतनाथ. बघा हे याचं उत्तर असणार काय, जगतनाथ हे त्याचं उत्तर असणारे, जगत अधिक नाथ. पुढे बघा, खालील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दांऐवजी कंसात दिलेल्या पर्यायामधून योग्य वाक्य प्रचार निवड, आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा लिही आणि बघा अशा प्रकारे तुम्हाला आता दिलेले. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो, का आपला हा जो युट्यूबला बघा, आपला हा युट्यूबला आपला दुसरा चॅनल आहे नेक्स्ट विजन. बघा हा नेक्स्ट विजन आपला दुसरा चॅनल आहे, याच्यावरती मी 1-2 व्हिडिओ पण टाकलेले. हा नीट सर्च करा, लक्षात घ्या सर्च करा अगोदर काय, नेक्स्ट विजन सर्च करा, तुम्हाला हा लोगो येऊन जाईल. किंवा याच्या पुढे टीईटी ऍड करा, कारण टीईटीचे 2 व्हिडिओ मी टाकले ती, त्याच्यामुळे त्याला ऍड करून सर्च केलं तरी चालेल, असं येईल. 2 व्हिडिओ बघा, याला सबस्क्राईब करा. बाकीचे खूप चॅनल आहे पण सध्या ते चालत नाहीये किंवा त्यांनी व्हिडिओ टाकले नाही, पण हे आणि याच्यावरतीच आता पुढचे व्हिडिओ टाकणार आहे. लवकरच तुम्हाला याच्यावरती एक बॅच घेऊन येणार आहे. त्या बॅचचा इतका फायदा होईल मित्रांनो का तुम्हाला आयएमपी क्वेश्चन वगैरे सगळ्या प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला त्या बॅच मध्ये मी अवेलेबल करून देणार. त्यामुळे मित्रांनो याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच ही बॅच आपण सुरू होणार आहे, त्याची नोटिफिकेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती दिली जाईल. ठीक आहे, चला बघूया आता काय. आता बघा आता जे आपलं बरं ठीक आहे, चला बघूया आता आपलं काय दिलंय पुढे. बघा काय आता आपल्याला दिसतंय का, काही दिले आपल्याला. मनी दिले, निर्धार करणे, हाडाची काढे करणे, दंग होणे, बरोबर हे दिले. आता लक्षात घ्या तोंडी परीक्षेला विचारलं जाऊ शकतात किंवा तुम्हाला येऊ शकतात. आता मी तिघांचा तुम्हाला अगोदर काय करतो, अर्थ सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. बघा निर्धार करणे म्हणजे काय, बघा याचा मित्रांनो एक निश्चय करणे, एक ठरवणे, मला हे काम करायचे तर मी करणारच. पुढे बघा हाडाची काढे करणे म्हणजे काय, खूप राबणे, खूप काबाड कष्ट करणे, त्याचा अर्थ होतो. नंतर बघा दंग होणे, काय मग्न होणे, त्याच्यामध्ये दंग होणे, सुट्टी आहे मोकार खेळतोय दंग होऊन गेला, मॅच बघतोय दंग होऊन गेला. ठीक आहे, चला बघूया आता. बघा क्रिकेट सामना पाहण्यात मुले रमली होती. बघा आता याला काय निर्धार करणे येईल का, नाही. हाडाची काढे तर नाही, दंग होणे, बरोबर आहे. क्रिकेट सामना पाहण्यात मुले दंग झाली होती. काय, मुले, ठीक आहे ना, पूर्ण वाक्यात तुम्ही लिहून घ्यायचा, मुले दंग झाली होती. ठीक आहे ना, मुले दंग झाली होती, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा शेतकरी शेतात खूप कष्ट करतात. तुम्हाला मी सांगितलं ना, कष्ट करणे, राबणे म्हणजे काय, तर हाडाची काढे करणे. मग काय, शेतकरी शेतात, बरोबर आहे, इथं येणार काय, तर शेतकरी शेतात काय करतात, शेतकरी शेतात हाडाची काढे करतात, बरोबर आहे, शेतात खूप हाडाची काढे करतात. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचे. फक्त लक्षात घ्या याचे उत्तर तुम्हाला किंवा याच्या मनीचा अर्थ हा तिथंच दिला असतो. ओके, चला नेक्स्ट बघूया आता काय. बघा खाली दिलेली नावे वर्णानुक्रम लावून लिहा, हे मी अगोदर सोडवलं असतं. ठीक आहे ना, काय वर्णानुक्रम लावून लिहा, बरोबर आहे. आता वर्णानुक्रम म्हणजे काय लक्षात घ्या, तर अल्फाबेटिकल ऑर्डर. आपण इंग्लिशला असतं ना अल्फाबेटिकल ऑर्डर, तसं काय असणार आहे मराठीला तेच असणार आहे. आता इंग्लिशमध्ये काय A to Z पर्यंत असतात, मराठीमध्ये काय असतं अ ते ज्ञ पर्यंत, बरोबर आहे. अ ते ज्ञ पर्यंत म्हणजे तुम्हाला मुळाक्षर येणं गरजेचं आहे. मुळाक्षराची जर आपण वेगळा क्रम लावला तर त्या क्रमानुसार म्हणजे जसं अ, बरोबर आहे, नंतर आ, नंतर ई, नंतर ई, नंतर उ, बरोबर आहे, नंतर पुन्हा उ. मग अशा प्रकारे जो पहिला येईल ना त्याला क्रमांक द्यायचा. इंग्लिशमध्ये असतात ते तर मी तुम्हाला इंग्लिशच्या पेपरमध्ये समजून सांगणारच आहे, ते तर 100% येणार आहे, पण इथं समजून सांगतो. मग आता बघा याच्यामध्ये अ आ ई उ, उस्मान 1 नंबरला येतो, परेश 2 ला, रुबी 3 ला, रोहन 4 ला आणि सना 5 ला. वाटलं तुम्ही मुळाक्षर चेक करा, अ आ ई वगैरे बोटांवरती तुम्हाला दिसून जाईल, बरोबर आहे. पुन्हा बघा य र ल व श सगळं घेऊन टाकायचं. ठीक आहे, खालील वाक्यातील चुकीचे विरामचिन्ह शोध, त्या जागी योग्य विरामचिन्ह वापरून पुन्हा वाक्य लिहा. बघा चुकीचं विरामचिन्ह शोधायचे. आता बघा सीमा म्हणाली, सीमा काहीतरी म्हणाली, ठीक आहे, हे बरोबर आहे. पुढे बघा माधव काका क्वामा, हे बरोबर आहे. तुम्ही आंबे का आणले, का आणले, का म्हणजे काय, आपण काय म्हणतो का आला इथं, काय कारण आहे तुझं, का बोललास तू, म्हणजे आपण त्याला प्रश्न केला.
मग पाठी चिन्ह कुठलं दिसते? उद्गारवाचक, म्हणजे चिन्ह हे काढावं लागेल. मग हे सगळं बरोबर आहे इथपर्यंत. आंबे का आणले सगळं लिहायचं, फक्त हा उद्गारवाचक चिन्ह काढायचा. इथं तुम्हाला प्रश्न चिन्ह टाकायचा, डबल इनव्हर्टेड कॉमा. समजते ना? हे उत्तर द्यायचं, फक्त प्रश्न चिन्ह काढायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. पुढे बघा, अधोरेखित प्रश्नाऐवजी एक शब्द वापरून वाक्य पुन्हा लिही. 2 मार्काला. काय करायचं, हे दिले ना तुम्हाला, अंडरलाईन करेल, याच्याबद्दल तुम्हाला एकच शब्द लिहायचा. बघा काय, आम्ही मुले मैदानावर. बघा आम्ही मुले मैदानावर, इथं बरोबर आहे. इथपर्यंत लिहायचं तुम्ही. आम्ही मुले मैदानावर विटी आणि दांडू खेळत होतो. विटी आणि दांडू आपण डायरेक्ट म्हणू शकतो ना, विटी दांडू. आम्ही मुले मैदानावर विटी दांडू खेळत होतो, संपला विषय. मग काय करायचं, इथं फक्त लिहायचं विटी दांडू, याला जोडून द्यायचा. ठीक आहे, खेळत होतो. समजते? फक्त एकच शब्द लिहायचा. 2 शब्द दिलेत ना, त्याला एकत्र काढायचे. पुढे बघा, आईने पुरण घालून केलेली पोळी नैनाला खूप आवडते. मग आपण पुरण घालून सांगायची काय गरज आहे का? फक्त सांगू शकतो ना, आईने केलेली पुरणपोळी नैनाला खूप आवडली किंवा खूप आवडते. मग असं लिहू शकतो ना आपण, आईने ठीक आहे ना. इथं बघा, इथून लिहितो, आईने केलेली पुरणपोळी. ठीक आहे ना, काय पुरणपोळी नैनाला, बरोबर आहे, नयनाला खूप आवडते. बरोबर आहे, खूप आवडते, संपला विषय. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे, फक्त समजून घ्यायचे. म्हणजे काय, पुरण घालून केलेली पोळीपेक्षा डायरेक्ट काय, तर आईने केलेली पुरणपोळी नैनाला खूप आवडते. चला, व्हिडिओ आवडतो ना मित्रांनो, कमेंट करा कसा वाटतोय व्हिडिओ, तुम्हाला काम येईल का नाही. आणि लक्षात घ्या, 100% काम येणार आहे. आणि नवीन असेल तर त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट विजन, काय नाव त्याचं पुन्हा सांगतो मी, नेक्स्ट विजन. बरोबर आहे, नेक्स्ट विजन. आणि लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावरती पण व्हिडिओ टाकणार आहे आणि हे पुढचे व्हिडिओ या चॅनलवरती पण भेटणार, त्यामुळे दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढे बघा, अधोरेखित शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पुन्हा लिहा. बघा काय, योग्य विभक्ती लावायची. बघा आता काय दिलंय, आजी मुलांना गोष्ट सांगितली. आजी मुलांना गोष्ट सांगितली किंवा आजी मुलांना गोष्ट सांगते. बरोबर ना? मग इथं फक्त लिहायचं आजीने, काय तर आजीने बघा मुलांना गोष्ट सांगितली. समजलं? इथं फक्त काय करायचं, आजीने मुलांना गोष्ट सांगितली जॉईन करायचा. योग्य तो अर्थपूर्ण वाक्य तयार झाला पाहिजे. नेक्स्ट बघा, अचूक शब्द ओळख, योग्य उताराला गोल कर. बरं, अचूक काय, अचूक शब्द ओळख, लक्षात घ्या, योग्य उताराला गोल कर. अचूक म्हणजे काय, बरोबरचा, एकदम राईटचा. ठीक आहे ना, चूक म्हणजे काय, बरं चुकीचा. अचूक म्हणजे एकदम बरोबर. मग आशीर्वाद असा लिहितात का? नाही. आशीर्वादाला पहिली विलांटी असते का? नाही. कुठली विलांटी असते? दुसरी विलांटी असते. शिला नंतर र वाद, आशीर्वाद. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता सगळ्यांना समजतंय ना? हळू वाटलास व्हिडिओ पाठी घ्या, हळूहळू बघा, काय अडचण नाही, मी फास्ट सांगत नाहीये. ठीक आहे, पुढे बघा, तुझ्या शाळेत साजरा झालेल्या पुढीलपैकी कोणत्याही एका समारंभाचा अहवाल लिही. अहवाल लिहिणे म्हणजे काय, थोडक्यात बातमीपत्र लिहिणे त्याला म्हणतात. आपण रिपोर्ट रायटिंग कशी करतात, रिपोर्ट लिहितात इंग्लिशला, किंवा एखादा पत्रकार बातमी लिहितो का, या ठिकाणी ही घटना झाली, आता सध्या काय चाललंय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर ना? मग अशा प्रकारची बातमी समजा तुम्हाला तयार करायची. मग किती दिले बघा, प्रजासत्ताक दिन दिलाय, क्रीडा महोत्सव दिलाय, वार्षिक स्नेह संमेलन दिलंय आणि शिक्षक दिन दिलेला आहे. बघा आता तुम्ही घेतला समजा शिक्षक दिन. बघा काय दिला तुम्ही, शिक्षक दिन दिला. मग तुम्ही इथं काय लिहिशाल, महत्वाची गोष्ट का, आज दिनांक. ठीक आहे ना, काय आज दिनांक. आता शिक्षक दिन कधी असतो, 5 सप्टेंबरला असतो. बरोबर ना, 5 सप्टेंबर 2025 रोजी, बरोबर आहे, आमच्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. अशा प्रकारे तुम्ही लिहायचा. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यामध्ये सर्व तुमचे शिक्षक वर्ग कोणी असेल समजा ते सगळे उपस्थित होते. त्याच्यानंतर सगळे शाळेय विद्यार्थी होते. वेगवेगळ्या शाळेत म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे शिक्षकांचे विषय शिकवायला, आता शाळेत शिकवतात तुम्ही, बरोबर का नाही, शिकवायचे ठरवले किंवा त्यांनी भाग घेतला आणि सर्वांनी एकत्रित काय केला, कार्यक्रम संपवला किंवा साजरा केला. अशा प्रकारे तुम्हाला फक्त काय करायचे, एक छोटासा अहवाल तयार करायचे. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा.
पुढे बघा, खालील एक घटना दिली आहे त्यावर तुझे मत व्यक्त कर. बरं, सरकारने देशभरातील नद्या स्वच्छ करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी लोकांचा सहभाग त्यांना गरज आहे. नद्या स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा बसवल्या तरीही परत कचरा होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. तुझ्या परिसरातील नदी स्वच्छ करण्याचे काम सुरू झाले आहे तरी लोक अजूनही येता जाता कचरा टाकत आहे. याबद्दल तुला काय वाटते? त्यासाठी तू काय करशील? तुझे मत व्यक्त कर. ठीक आहे ना, इथं लिहायचे काय करशील. मग आता नदी स्वच्छ करायचं काम चाललंय, सरकारने घेतलंय किंवा कोणीतरी ट्रस्टी कोणीतरी असं समजा का मुलांनी घेतलंय. आता याचं काम चालू असताना तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना समजावायचे का बाबांनो इथं कचरा टाकू नका. मग कचरा न टाकू म्हणून काय काय केलं पाहिजे, का त्यांना समजलं पाहिजे की नदी स्वच्छ केली पाहिजे, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे. तर काय केलं पाहिजे तुम्ही सांगू शकता का? नदीचं पाणी वाचवा किंवा पाणी वाचवा, ठीक आहे ना, स्वच्छता पाळा, अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. बोर्ड लावू शकतो, त्यांना मेसेज देऊ शकतो किंवा तुमच्या ग्रुपने एकत्र होऊन गावात असेल किंवा तुमच्या परिसरामध्ये असेल तुम्ही जाऊन सांगू शकता. बरोबर का नाही? त्याचे फोटो लावू शकतात. अशा प्रकारची तुम्ही माहिती त्यांना देऊ शकतात. मग तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये तुम्हाला इथे लिहायचे. समजते ना, जे काही वाटतं ना ते लिहायचे. मग तुमच्या परिसराचं नाव किंवा तुमच्या शाळेच्या उपक्रमाचं नाव, तुम्ही 2-4 मित्र मिळून एकत्र काम केलं किंवा तू केलं हे तुम्ही लिहायचे. किंवा तुम्ही घरापासून सुरुवात केली किंवा जिथं कचरा टाकता तिथं तुम्ही एक पोस्टर लावला का, एक त्याच्यावर टाकला का इथे कचरा टाकू नका, नदी स्वच्छ करायचं काम चालू आहे, इथे कचरा टाकल्याने नदीत कचरा टाकल्यामुळे काय होतं, पाणी दूषित होतं, रोगराई पसरते. हे सगळं माहिती तुम्हाला तिथे लिहायची. ठीक आहे, जे सांगितलं नीट व्हिडिओ पाठी घ्या आणि सांगितलेलं सगळं एकदा लिहून घ्या. चला, कारण व्हिडिओ खूप लॉंग होते, परत लिहित बसलो ना तर अजून खूप लॉंग व्हिडिओ होईल. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्याही एका समस्येविषयी तुला संबंधित अधिकाऱ्यास पत्र लिहून कळवायचे आहे की ती समस्या सोडवण्याची विनंती करायची आहे. समस्या कुठे आहे, त्याचा कुणाकुणाला त्रास होतो, याबाबत आधी तक्रार केली आहे का, याबाबत सविस्तर लिही. बघा, आता तुम्हाला एक अधिकाऱ्याला एक पत्र लिहायचे, औपचारिक का अनौपचारिक लक्षात घ्या. म्हणजे आपण फॅमिलीला लिहितो किंवा अधिकाऱ्याला लिहितो, ठीक आहे ना, औपचारिक पत्र लिहायचे. मग एखाद्या गोष्टीचा खूप त्रास होतो, जसा आता कचरा बघितला, कचऱ्याचा खूप त्रास होतोय, मग तुम्ही सांगितलं का इथून कचरा घेऊन जा, असं काय असेल किंवा लोक टाकतात, मग यासाठी काय असेल, तर एखादी समस्या दिली. आता समस्या बघून त्याच्यावरती पत्र कसं लिहायचं ते सांगतो. चला बघा, रस्त्यावरील विजेचा दिवा लागत नाही, म्हणजे रात्री खूप अंधार पडतो, काय रस्त्यावर जे दिवा म्हणजे काय बल्ब असतात ना पोलवरती ते लागत नाही. नंतर दिले पाण्याचा पाईप फुटलाय, कुठंतरी पाण्याचा पाईप फुटला आहे आणि विनाकारण पाणी वाहत असते, बरोबर ना. हे नंतर काय, परिसरातील कचरा पेटी भरून वाहते. बघा, मी तुम्हाला सांगितलं ते इथं आलेलं, बरोबर आहे. पण याच्यापैकी कुठलाही तुम्हाला असेल तर एक समस्या आहे. समजा घेतला पाण्याचा पाईप फुटलाय, बघा काय दिलंय, पाण्याचा पाईप फुटलाय. तर समजा तुम्ही इथं घेतला प्रति जे काय असेल ते, ठीक आहे ना, अध्यक्ष असेल, समजा कोण अध्यक्ष असेल एखाद्या शासनाचं तुम्ही लिहा. महानगरपालिका समजा असेल तुमच्या इथं, नगरपालिका जे असेल, ग्रामपंचायत असेल ते तुम्ही लिहून टाका. इथं त्याची दिनांक टाका, बरोबर आहे. इथं तुम्ही का अर्ज करताय किंवा काय माहिती ते टाका आणि तुमचा इथं विषय द्या, तुमचं नाव बी इथं टाका, तुमचा विषय टाका आणि इथं लिहा का महोदय वरील विषयानुसार मी अशी विनंती करतो किंवा करतो की आमच्या भागामध्ये, तुमच्या भागाचं नाव लिहा, या भागामध्ये 2 दिवसापासून पाईपलाईन किंवा पाण्याचा पाईप फुटला गेलेला आहे, त्यामुळे विनाकारण पाणी वाहत आहे आणि रस्त्यामध्ये चिखल होत आहे आणि पिण्याचं पाण्याचं नुकसान होत आहे. जेणेकरून ते पाणी थांबलं पाहिजे आणि सर्वांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. कृपया करून लवकरच पाईपलाईन दुरुस्ती करून घ्यावी आणि जो विनाकारण पाणी व्हायचा विसर्ग चालला तो थांबवा, अशी तुम्हाला विनंती करतो. काय असेल डिटेलमध्ये कोण कोणाला त्रास होतो त्याची नावं लिहा, काय अडचण नाही. समजते. अशा प्रकारे मित्रांनो पत्र लेखन लिहायचे. आय होप की सगळ्यांना समजलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचा आपण पायाभूत चाचणीचा मराठीचा पेपर कसा असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघितले. लक्षात घ्या, अजूनही याच्यावरती व्हिडिओ बनवून मी अजून लेटेस्ट व्हिडिओ पण तुम्हाला बनवून तोही व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. फक्त सपोर्ट करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दोन्ही चॅनल नेक्स्ट विजन आणि या कैलास मॅथ्स आपला, बरोबर आहे. कुठला चॅनल आहे तो? नेक्स्ट विजन. लक्षात घ्या, पुन्हा सांगते, कारण मी परत का सांगतोय, कारण या चॅनलवरती तुम्हाला पुढचे व्हिडिओ मी टाकणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि जे महत्त्वाचे अपडेट तुमच्या जवळ येतील नक्की तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि लवकरच एक बॅच मी घेऊन येणार आहे, त्यामुळे मित्रांनो काळजी घ्या, चांगला अभ्यास घ्या आणि सपोर्ट करा. ओके, चला अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जो सबस्क्राईब करेल त्यालाच व्हिडिओ भेटणार. मी वारंवार का सांगतोय, सबस्क्राईब नाही केलं तर व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचणार नाही, म्हणून सबस्क्राईब करा. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.